चला तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ईव्हीएस चॅप्टर नंबर 12 फूड फॉर ऑल यामधील सर्व प्रश्नांचा स्पष्टीकरणासहित आढावा घेऊया। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, सर्व प्रश्नांची उत्तरे नीट समजून घ्या। बघा, फर्स्ट प्रश्न आहे, व्हॉट इज द सोल्युशन, म्हणजे उपाय काय। बघा, प्रश्न असा आहे, द प्लांट इन द पॉट इज नॉट ग्रोविंग वेल, म्हणजे पॉट मध्ये आपण जे प्लांट किंवा रोपटे ठेवलेले आहे कुंडीत, ते नीट वाढत नाही, इज नॉट ग्रोविंग वेल, बरोबर। तर काय कराल? बघा, त्यामागे पहिलं आपण करू शकतो, कीप द पॉटेड प्लांट इन सच अ वे दॅट इट गेट्स मॅक्सिमम सनलाइट। त्या पॉटेड प्लांटला असं ठेवा, इन सच अ वे, अशा प्रकारे ठेवा, सो दॅट की इट गेट मॅक्सिमम सनलाइट, त्याला जास्तीत जास्त सनलाइट मिळेल, बरोबर। सेकंड, वॉटर द प्लांट डेली, दररोज त्याला पाणी द्या, अँड प्रेफरेबली द मॉर्निंग, म्हणजे काय, शक्यतो सकाळी। थर्ड, ॲड मॅन्युअर अँड ऑर्गॅनिक फर्टिलायझर टू द पॉट, त्या पॉटमध्ये, त्या कुंडीत मॅन्युअर आणि ऑर्गॅनिक फर्टिलायझर, याचा अर्थ काय, खत, बरोबर, कार्बनी खत, ऑर्गॅनिक, तर ती तुम्ही सेंद्रिय खत त्या रोपाला द्या। त्यानंतर लूजन द सॉइल नियर द रूट, म्हणजे मुळांजवळची जी माती आहे तिला लूजन करा, म्हणजे खुली करा। पुढे, ट्रिम द प्लांट ऑकेशनली टू इनहेन्स द ग्रोथ, बरोबर। आता काय करायचं, प्लांटला ट्रिम करायचं, ट्रिम म्हणजे छाटणं, ऑकेशनली म्हणजे काय, अधूनमधून, कशासाठी, टू इनहेन्स द ग्रोथ, म्हणजे ग्रोथ जी आहे, वाढ जी आहे ती व्यवस्थित होण्यासाठी। आलं लक्षात? बघा, आता दुसरा प्रश्न आहे, यूज युअर ब्रेन पॉवर, व्हॉट इज द पर्पज ऑफ स्टोरिंग फूड ग्रेन इन आवर हाऊस। आपण फूड ग्रेन म्हणजे धान्य आपल्या घरामध्ये साठवून का ठेवतो? बघा, त्यामागची कारणे काय, तर फर्स्ट आहे रिझन, इन ऑर्डर टू अवॉइड डेली कम्युटिंग टू द मार्केट, म्हणजे काय, दररोज मार्केटमध्ये कम्युटिंग करणं म्हणजे येणं जाणं टाळावं, बरोबर ना, बाजारात जाणं टाळावं, त्यासाठी वी स्टोअर द फूड ग्रेन इन आवर हाऊस। सेकंड, समटाइम द शॉप्स अँड मार्केट्स मे बी क्लोज causing inconvenience at the last minute, so we need to store the foodstuff in our house। बघा, काही वेळेला काय होतं, समटाइम द शॉप्स अँड मार्केट्स मे बी क्लोज, दुकानं किंवा बाजार बंद असू शकतो, आणि त्यामुळे काय होऊ शकतो, कॉझिंग इनकन्व्हिनियन्स ॲट द लास्ट मिनिट, म्हणजे आपल्याला शेवटच्या क्षणाला अडचण येऊ शकते ना, बाजार बंद असल्यावर। सो वी नीड टू स्टोअर द फूड स्टफ इन आवर हाऊस, त्यासाठी सुद्धा आपण फूड स्टफ आपल्या घरामध्ये स्टोअर करावा। थर्ड, समटाइम्स गेस्ट मे ऑल्सो ड्रॉप इन अँड वी मे नीड मोर सप्लाईज। काही वेळेला काय होऊ शकतं, गेस्ट मे ऑल्सो ड्रॉप इन, अचानक पाहुणे आपल्या घरी गेस्ट येऊ शकतात, अँड वी मे नीड मोर सप्लाईज, आणि त्यावेळेला आपल्याला जास्तीचं धान्याची गरज भासते। तर या सर्व गरजा पुरवण्यासाठी आपण आपल्या घरामध्ये ग्रेन स्टोअर करून ठेवतो। बघा, तर थर्ड क्वेश्चन आहे, फाइंड अँड करेक्ट द इनकरेक्ट स्टेटमेंट, म्हणजे जे चुकीचं विधान आहे, इनकरेक्ट आहे, त्याला आपल्याला करेक्ट करायचंय। फर्स्ट आहे, देयर इज ओनली वन वे ऑफ फार्मिंग, म्हणजे काय, फार्मिंगचा किंवा शेती करण्याचा एकच मार्ग आहे किंवा एकाच प्रकारे शेती करता येते का? तर हे फॉल्स आहे, बरोबर। मग खरं वाक्य काय येईल, देयर आर मेनी वे ऑफ फार्मिंग, फार्मिंगच्या अनेक पद्धती आहेत, वे म्हणजे काय, पद्धती। सेकंड, इंडिया इज अँड ॲग्रिकल्चरल कंट्री, म्हणजे भारत हा ॲग्रिकल्चरल म्हणजे शेती प्रधान देश आहे, तर इट इज राईट स्टेटमेंट, ट्रू, मग त्याला करेक्ट करायची गरज नाही। थर्ड बघा, यूज ऑफ इम्प्रूव्ड सीड्स डज नॉट लीड टू हायर यील्ड,
बघा याचा अर्थ काय, यूज ऑफ इम्प्रूव्ह सीड्स म्हणजे आपण इम्प्रूव्ह सुधारित सीड्स वापरले बियाणं, डज नॉट लीड टू हायर ईल्ड, तरी सुद्धा आपल्याला भरघोस पीक मिळणार नाही का, तर मिळेल, म्हणजे हे स्टेटमेंट फॉल्स आहे. मग काय, यूज ऑफ इम्प्रूव्ह सीड्स लीड्स टू हायर ईल्ड. आलं लक्षात. आता क्वेश्चन 4, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट किंवा ए आहे, व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ युझिंग इम्प्रूव्ह सीड्स. ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय, फायदे कशाचे, युझिंग इम्प्रूव्ह सीड्स म्हणजे आपण सुधारित बियाणं जर शेतीत वापरले तर त्याचे फायदे काय. बघा, इम्प्रूव्ह सीड्स हॅव हायर ईल्ड म्हणजे सुधारित बियाणांपासून हायर ईल्ड म्हणजे काय, मोठ्या प्रमाणावर आपल्याला पीक मिळतं. सेकंड, दीज सीड्स रेजिस्ट पेस्ट अटॅक्स म्हणजे ही बियाणं पेस्ट अटॅक किडीला काय करतात, रेजिस्ट करतात म्हणजे विरोध करतात, म्हणजे त्यांना कीड लागत नाही त्या पिकांना. थर्ड, दे ग्रो वेल त्यांची वाढ चांगली होते. अँड बिकम राईप फॉर हार्वेस्ट इन अ शॉर्टर पिरियड आणि काय, अगदी कमी कालावधीत ही पिकं तयार होतात. कळालं. पुढे, दे गिव्ह हाय ईल्ड इन लो वॉटर सप्लाय टू ते काय आपल्याला भरपूर पीक देतात. कशामध्ये, इन लो वॉटर सप्लाय टू म्हणजे कमी पाण्यावर सुद्धा. कळालं. बी क्वेश्चन आहे, विच आर द मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन, व्हॉट आर देअर ॲडव्हान्टेजेस म्हणजे इरिगेशनच्या मेथड्स कोणत्या आहेत सिंचनाच्या. बघा, ड्रीप इरिगेशन अँड स्प्रिंकल इरिगेशन आर द टू मॉडर्न मेथड्स ऑफ इरिगेशन. ड्रीप इरिगेशनचा अर्थ काय, ड्रीप म्हणजे थेंबाथेंबाने पाणी देणं आणि स्प्रिंकल म्हणजे तुषार किंवा फवाऱ्याच्या रूपात पाणी देणं. कळालं. आता यांचे फायदे बघा. फर्स्ट, ड्यू टू द मॉडर्न मेथड ऑफ इरिगेशन म्हणजेच काय, इरिगेशनच्या या मॉडर्न मेथड्समुळे रूट ऑफ द क्रॉप गेट इनफ वॉटर म्हणजे काय, पिकांच्या रूट्सला म्हणजे मुळांना इनफ वॉटर मिळतं, पुरेसं पाणी मिळतं. सेकंड, वन कॅन सेव्ह अ लॉट ऑफ वॉटर बाय दीज मेथड्स आपण काय सेव्ह करू शकतो, लॉट ऑफ वॉटर पुष्कळ पाणी या पद्धतीमुळे आपण सेव्ह करू शकतो, वाचवू शकतो, कारण जेवढा हवा आहे तेवढंच पाणी रोपांना दिलं जातं. बरोबर. थर्ड आहे, युझिंग दीज मेथड्स म्हणजे या मेथड्स वापरून फुल यूज ऑफ अवेलेबल वॉटर इज पॉसिबल आपल्याकडे जे वॉटर अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, त्याचं फुल यूज म्हणजे पूर्ण वापर आपल्याला करता येतो. आणि फोर्थ आहे, ओव्हर वॉटरिंग म्हणजे जादा पाणी देणं. अँड डेंजर ऑफ लँड बिकमिंग सलाइन कॅन बी अवॉइडेड बाय युझिंग दिस मेथड्स. बरोबर. ओव्हर वॉटरिंग आणि डेंजर ऑफ लँड बिकमिंग सलाइन कोणता धोका आपण टाळू शकतो की लँड सलाइन होणं. सलाइन कधी होतात, जेव्हा जास्त पाणी देतो ना आपण जमिनीला, तेव्हा पाण्यातले क्षार जमिनीत वाढतात आणि मग जमीन ती सलाइन बनते, क्षारीय बनते. मग ते आपण या इरिगेशनच्या मेथड्समुळे आपण अवॉइड करू शकतो, टाळू शकतो. आलं लक्षात. डिस्क्राइब द ड्रीप इरिगेशन मेथड. ड्रीप इरिगेशन मेथड तुम्हाला स्पष्ट करायची. बघा मग काय असतं, इन ड्रीप इरिगेशन मेथड पाइप्स विथ होल्स आर यूज फॉर गिविंग वॉटर टू प्लांट्स म्हणजे या मेथडमध्ये काय करतात, पाइप्स असतात की ज्यांना होल्स आहेत, छिद्र आहेत, आर यूज ते वापरले जातात कशासाठी, फॉर गिविंग वॉटर टू प्लांट म्हणजे प्लांटला वॉटर देण्यासाठी. बरोबर. सेकंड, ओनली रिक्वायर अमाउंट ऑफ वॉटर ड्रिप्स नियर द प्लांट्स इन दिस मेथड. मग या मेथडमध्ये काय होतं, रिक्वायर अमाउंट ऑफ वॉटर जेवढं पाणी हवं आहे तेवढंच ड्रिप केलं जातं. ड्रिप म्हणजे थेंबाथेंबाने टाकलं जातं. नियर द प्लांट म्हणजे रोपाजवळ. थर्ड, युझिंग ड्रीप इरिगेशन मेथड मग ही मेथड वापरून काय करू शकतो आपण, फुल यूज ऑफ अवेलेबल वॉटर इज पॉसिबल. आपल्याकडे जे अवेलेबल वॉटर आहे, उपलब्ध पाणी आहे, त्याचं फुल यूज आपल्याला करता येतं. नेक्स्ट क्वेश्चन,
व्हॉट आर द कॉजेस ऑफ डॅमेज टू द क्रॉप इन फील्ड, म्हणजे शेतातलं जे क्रॉप्स आहेत, पिकं आहेत, त्यांना डॅमेज कशामुळे होतं, नुकसान कशाने होतं त्यांचं. फर्स्ट आहे ग्रोविंग क्रॉप्स इन द फील्ड, म्हणजे शेतातली वाढती रोपं कॅन बी अटॅक बाय डिझीसेस अँड पेस्ट अटॅक, त्यांच्यावरती कशाचा अटॅक होऊ शकतो, डिझीसेस रोगांचा आणि पेस्ट अटॅक म्हणजे किडीचा. सेकंड, इफ द फर्टिलिटी ऑफ सॉइल इज रिड्यूस, जर जमिनीची फर्टिलिटी म्हणजे सुपीकता रिड्यूस झाली, कमी झाली, द प्रोडक्टिव्हिटी ऑफ फील्ड्स इज ऑल्सो रिड्यूस, मग त्या शेताची जी प्रोडक्टिव्हिटी आहे त्या पिकांची ती सुद्धा काय होते, रिड्यूस होते, कमी होते. कळालं, जर सुपीकता कमी झाली तर फर्टिलिटी. थर्ड, इफ इनफ वॉटर इज नॉट अवेलेबल फॉर ग्रोविंग क्रॉप्स देअर ग्रोथ इज स्टंटेड, तुम्हाला माहित आहे ना, पिकांना जर पुरेसं पाणी मिळालं नाही तरी सुद्धा त्यांची वाढ खुंटते. स्टंटेड म्हणजे काय, खुंटणे किंवा थांबणे. आता बघा ई आणि जी क्रमांकाचा जे प्रश्न आहेत त्या दोन्ही प्रश्नांचे एकच उत्तर आपण इथे तयार केलेलं आहे. बघा, कोणताही प्रश्न विचारला तरी आपण हेच उत्तर लिहायचं. फर्स्ट आहे व्हॉट इज डन टू अवॉइड डॅमेज टू द क्रॉप्स, म्हणजे पिकांना डॅमेज होऊ नये म्हणून तुम्ही काय कराल. ऑर व्हॉट चेंजेस हॅज मॉडर्न टेक्नॉलॉजी बॉट अबाउट इन द मेथड ऑफ फार्मिंग, म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाने फार्मिंग मध्ये कोणते बदल आणलेले आहेत. तर बघा, टू अवॉइड डॅमेज टू द क्रॉप्स मॉडर्न इरिगेशन मेथड्स आर यूज टू वॉटर द क्रॉप्स, आपण पाहिलेलं आहे की मॉडर्न इरिगेशन, ड्रीप किंवा स्प्रिंकल इरिगेशन, त्या मेथड आपण यूज करू शकतो, बरोबर ना, त्यामुळे वॉटर आपण सेव्ह करू शकतो. सेकंड, पेस्टिसाइड्स अँड इन्सेक्टिसाइड्स आर यूज टू प्रोटेक्ट द क्रॉप्स अगेन्स्ट डिझीसेस अँड पेस्ट अटॅक, आता क्रॉपवरती डिझीसेस होतात किंवा पेस्ट अटॅक होतात, मग त्यासाठी आपण पेस्टिसाइड्स आणि इन्सेक्टिसाइड्स ही काय औषधं आहेत ती यूज करू शकतो, वापरू शकतो. थर्ड, प्रॉपर अमाऊंट ऑफ फर्टिलायझर्स, म्हणजे पुरेशा प्रमाणावर आपण खतं वापरू शकतो, आर यूज टू इन्हेन्स द ग्रोथ ऑफ क्रॉप्स, म्हणजे पिकांची योग्य वाढ व्हावी यासाठी आपण प्रॉपर अमाऊंट ऑफ फर्टिलायझर यूज करू शकतो, वापरू शकतो. फोर्थ, मॉडर्न टेक्नॉलॉजी ऑफ ॲग्रिकल्चर्स युजेस इम्प्रूव्ह सीड्स दॅट गिव्ह हायर यील्ड, आणि या टेक्नॉलॉजीमध्ये काय केलं जातं, इम्प्रूव्ह सीड्स म्हणजे काय, सुधारित बियाणे वापरली जातात की जी दॅट गिव्ह हायर यील्ड, ते चांगले आपल्याला पीक देतात. व्हॉट आर मेथड्स यूज टू प्रिझर्व फूड ग्रेन्स, म्हणजे धान्य साठवण्यासाठी तुम्ही कोणत्या मेथड्स पद्धती यूज कराल. फर्स्ट, द ग्रेन इज ड्राय वेल इन सन अँड स्टोर इन सॅक्स, म्हणजे ग्रेनला सन मध्ये सूर्यप्रकाशात वेल ड्राय करायचं, कोरडं करायचं, अँड स्टोर इन सॅक्स, त्यानंतर पोत्यात त्याला भरायचं. सेकंड, नीम लिव्स आर मिक्स विथ ग्रेन, ग्रेन मध्ये काय मिक्स करायचं, नीम लिव्स, लिंबाची कोरडी पानं, टू अवॉइड इन्सेक्ट अटॅक, काय टाळण्यासाठी, अवॉइड म्हणजे टाळणे, इन्सेक्ट म्हणजे कीटकांचा अटॅक. थर्ड, प्रोटेक्टिव्ह केमिकल्स आर मिक्स विथ ग्रेन, म्हणजे ग्रेन मध्ये काय मिक्स करा, प्रोटेक्टिव्ह केमिकल म्हणजे संरक्षण करणारी रसायनं. द स्मेल ऑफ दीज केमिकल्स, या केमिकलचा स्मेल, वास, रिपल्स द इन्सेक्ट पेस्ट, त्या वासानेच इन्सेक्ट त्याच्याजवळ येणार नाही, ते रिपल्स होतील, पळून जातील. फोर्थ, द प्लेस वेअर ग्रेन्स आर स्टोर इज केप्ट ड्राय, ज्या ठिकाणी तुम्ही ग्रेनला स्टोअर कराल, साठवाल, तो प्लेस कसा असला पाहिजे, ती जागा केप्ट ड्राय, तिला कोरडी ठेवा, अँड एअरी, हवेशीर, त्यामुळे काय होईल, टू प्रिव्हेंट इट फ्रॉम कॅचिंग फंगस, त्यामुळे फंगस पासून त्याचं पिकांचं काय होईल, रक्षण होईल. आलं लक्षात. पुढे नेक्स्ट, हाऊ इज वॉटर मेड अवेलेबल टू फार्मिंग, शेतीसाठी पाणी कसं उपलब्ध करता येतं. बघा, इन इंडिया मोस्ट ऑफ द ॲग्रिकल्चर इज डिपेंडंट अपॉन मान्सून, आपल्या भारतातली मोस्ट ऑफ द ॲग्रिकल्चर, बहुतांश शेती कशावर अवलंबून आहे,
इज डिपेंडंट अपॉन मान्सून म्हणजे मोसमी पावसावर, जे पावसाळ्यात पाऊस पडतं ना त्याच्यावर, पावसाच्या पाण्यावर. सेकंड, अलॉंग विथ रेन वॉटर, मग पावसाच्या या पाण्याबरोबर वॉटर फ्रॉम रिव्हर्स नद्यांचं पाणी, लेक्स तलावातलं, अँड वेल्स विहिरीचं पाणी आर यूज फॉर इरिगेशन, सिंचनासाठी वापर या पाण्याचा पण केला जातो. पुढे, स्मॉल बंड्स आर ऑल्सो मेड ऑन रिव्हर टू प्रोव्हाइड वॉटर, म्हणजे नद्यांवर छोटे छोटे स्मॉल बंड्स म्हणजे बंधारे बांधले जातात, बरोबर, आणि मग पाणी अडवून ते शेतीला पुरवलं जातं. त्याचबरोबर बघा, ट्रेडिशनली म्हणजे पारंपरिकरित्या मोठ माहिती आहे ना तुम्हाला, अँड कॅनल वॉटर वॉज यूज फॉर वॉटरिंग द क्रॉप्स, आणि कालव्यातून सुद्धा आपण शेतीला पाणी पुरवत असतो. बघा आता लास्ट क्वेश्चन आहे, मॅच द फॉलोइंग. फर्स्ट, ग्रेन स्टोर इन अ डॅम प्लेस, याचा आन्सर सी असणार. म्हणजे तुम्ही जर दमट जागी पाणी असलेल्या ठिकाणी जर आपण ग्रेनला स्टोर केलं तर काय होणार, सी आन्सर म्हणजे फंगस अटॅक होईल, समोर लिहायचं त्याच्या. सेकंड, ग्रेन स्टोर इन ड्राय एअर, म्हणजे जर धान्य तुम्ही कोरड्या जागी साठवलं तर मग काय होणार, ए आन्सर असेल त्याचं, प्रिव्हेंट्स ग्रोथ ऑफ फंगस ऑन द ग्रेन, म्हणजे ग्रेनमध्ये फंगस बुरशीची वाढ होणार नाही. थर्ड, ॲडिंग प्रॉपर केमिकल टू द स्टोर ग्रेन, म्हणजे आपण ग्रेनमध्ये प्रॉपर केमिकल यूज केले, बरोबर ना, साठवताना, तर मग काय होणार, बी आन्सर असेल, प्रिव्हेंट इन्सेक्ट इन्फेक्शन, म्हणजे इन्सेक्टच्या इन्फेक्शन पासून आपण त्याचं रक्षण करू शकतो. तर मित्रांनो, सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मी व्यवस्थित सांगितलेली आहेत. व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि सर्व प्रश्नांची उत्तरं समजून घ्या, कळालं, म्हणजे तुम्हाला परीक्षेत लिहिता येईल. व्हिडिओला लाईक करा, कसा वाटला कमेंट्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करून चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.